नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण आज एक कथा पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांची. त्यामध्ये सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी दिला असा बोध. तर या कथेचं नाव असं आहे. तर श्री स्वामी समर्थांना अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. हेच अशी एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरणा ठरते. तर पहा ना मित्रांनो, स्टोरी काय असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे, स्वामींनी कशा पद्धतीने याचे ही केलेले आहे. श्री स्वामी समर्थ चोळप्पा मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. म्हणजे खेळताना पोरं ओरडणार आहे सगळ्या गोष्टी, मी जिंकलो, मी हारलो हे असं राहणार आहे. तर चोळपाटी चोळप्पांची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. पारायण करताना मुलं बाहेर आरडाओरडा करतात, तर तिला त्याचा त्रास होतोय. चोळप्पांची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरूपात, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? म्हणजे पारायण करताना आपण त्या याच्यामध्ये एक ही राहतो नाही का, मग्न राहतो. तर स्वामी असं म्हणतात की पारायण करतात तुम्ही, तर आवाज कस काय येतोय भाऊ? म्हणजे तुला असं डिस्टर्ब कशामुळे होतंय? असं म्हणते. स्वामी मान्य करतात येतो. कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. म्हणजे देवाचं नाव घेताय तुम्ही, त्या टायमाला तुम्हाला कोणताही गोंगाट असो किंवा कशाचाही आवाज असला तरी तुम्ही तो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याच पारायणमध्ये पाहायचं. चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोपळांची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाहीत. म्हणजे चोपळांची जी सासू आहे ती त्यांना नाही देण्यासाठी ही करते, पण स्वामी त्यांना काही अर्थ देत नाहीत. ते त्यांचं जे काम आहे ते करतच राहतात. पण स्वामी दुमाळत नाहीत. सांगतात, पोथी नुसती वाचून नका आचरणात आणा. अंधश्रद्धा ओळावं यांच्या जास्त नादी लागू नका. चोपाळांची पत्नी आणि सासू चोपाळांजवळ तक्रार करतात व चोळप्पा काही ऐकत नाहीत. कारण ते त्यांचे मित्र होते, त्याच्यामुळे ते काही त्यांचं ऐकत नव्हते. तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु गोलपस्वामीकडे जातात. गोलपसानी स्वामी मुठभर माती सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामन बुवा चमत्काराला दुमानत नाहीत. उलट ते गोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांना बद्दल सांगतात. म्हणजे ते मातीतून पैसे जरी हे करीत असतील, म्हणजे सोनं तयार करत असतील, तरी पण ते चोळप्पा त्यांना दुमानत नाहीत. म्हणजे त्यांना भाव देत नाहीत. मला त्या पैशाचा काही रास नाहीये, तुम्ही फक्त माझ्या स्वामी समर्थांकडे या बद्दल सांगतात. घोलपांना स्वामींची लालूच देऊन आपले शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्या वाद विवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येतील तुमची परीक्षा पाहायला. म्हणजे जे घोलप्पा जे मातीतून सोनंही करतात, तर ते पाहण्यासाठी स्वामी समर्थ नक्की येतील हे असं सांगून ते तिथून निघून जातात. तिकडे शास्त्री बुवा घोलपांकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूट घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक धोंडा घेऊन वामन बुंदावर टाकला जातो, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्या धोंड्याची खाली
चिरडले जातात. म्हणजे त्यांना असं वाटतं, की यांनी येऊन माझी जी जादू आहे, म्हणजे माझा जो चमत्कार आहे माझ्या हातात, तो यांनी घेऊन टाकला आहे आणि त्यांनी घेऊन टाकला आहे, तर माझी जी मी सोनं बनवायचो त्या दगडापासून, तर ते होत नाही आहे. तर त्याच्यासाठी ते घोलपांकडे जातात आणि त्यांना ते दगड मारायचा म्हणजे एक अ, ही बनवलेला धोंडा बनवलेला ते फेकून मारायला पाहतात. पण तो फेकून न मारता तो स्वतःच्याच अंगावरती पडतो. हे स्वामींनी त्यांच्यावरती ही केलं जातं. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. ते झोपलेले असतात, ते जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमत स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. म्हणजे स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून ते स्वामीच तिथे बसलेले आहेत. ते झोपलेले असताना पण स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." असे स्वामींचे हे आहे ब्रीदवाक्य. मनोमन स्वामी आपले रक्षण करतात म्हणून धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या समर्थनाची प्रतीती येते. ते शरणागतीत पत्कृत स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, "घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्ते वाढायला करू नये. अरे, आपण सामर्थ्य आणि शक्तिशाली उपयोगी लोकांच्या कल्याणकरता करावा." अशा पद्धतीने ही यांची यातून एक बोधकथा होती. या अशी एक कथा होती. तर यातून असाच बोध आहे, की तुम्ही जर एखाद्याचं चांगलं करताय, तर मनापासून चांगलं करा. तुम्हाला यातून काय वाटले, तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि व्हिडिओला लाईक पण करा. धन्यवाद.